चेता यत्रेशा निश्चितं ब्रूहितन्मे शिष्यस्तेयं शादिमां त्वं प्रपन्नम्। आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। देवा आम्हाला उचित अनुचित कळत नाही, आम्ही जीव आहे। ज्यांना काही कळत नाही त्याला जीव म्हणतात आणि ज्याला सर्व कळतं त्याला देव म्हणतात। जो अल्पज्ञ असतो त्याला जीव म्हणतात। आपण जीव अल्पज्ञ अविद्ये अज्ञानाने त्या ठिकाणी ग्रस्त आहोत। म्हणून आपल्याला धर्म अधर्म पाप पुण्य कर्म अकर्म जीवाला कळत नाही, म्हणून जीवाला सांगण्याचं काम देव करीत असतो, शास्त्र करत असतं। आणि म्हणून जीवाची बाजू घेऊन अर्जुन महाराज देवाला सांगतात त्या ठिकाणी आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेत, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे। कारण आपलं चित्त कामाने मोहाने लोभाने त्या ठिकाणी काय झालेलं असतं, व्याप्त झालेलं असतं। कमी करूया पुढे गेले तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीस असताना जैसे वस्तू जात। रात्रीच्या टायमाला अंधार पडल्यानंतर जवळच वस्तू असते, परंतु ती वस्तू त्या ठिकाणी आपल्याला दिसत नाही। त्याचं कारण का, तर अंधाराचं प्रतिबिंब असतं मध्ये। अंधाराच्या प्रतिबिंबामुळे आपल्याला त्या ठिकाणी असणारी ती वस्तू दिसत नाही। शिट्टी मारायला कमी देवा तैसे मद जहाले, जे हे मन भ्रांती ग्रासिले। आता काय हित आपले तेही नेणे। देवा माझं मन त्या पद्धतीनं भ्रांतीनं ग्रासून गेलेलं आहे, माझं हित कशात आहे ते तुम्ही मला सांगा। तरी श्रीकृष्णा तुला जाणावे, निके काय ते आम्हा सांगावे। जे सका सर्वस्व आगवे आम्हाशी तू। हे कृष्ण परमात्मा, याच्यातलं निक म्हणजे चांगलं काय आहे ते तुम्ही आम्हाला सांगा, कारण तुमच्याशिवाय आम्हाला कोण सांगणार आहे। कारण तूच माझा सखा आहे आणि तूच माझा त्या ठिकाणी सर्वस्व आहे। ज्यावेळेस देवाला सर्वस्वाने शरण जाऊ तेव्हाच देव त्या ठिकाणी आपल्याला रस्ता दाखवतो, मार्ग दाखवतो, आपल्याला दुःखातून संकटातून सोडत असतो। एवढंच नव्हे तर अर्जुन महाराज त्या ठिकाणी म्हणायला लागला, देवा तुझ्याशिवाय मला या जगामध्ये कोणी नाही। तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी आमुके। कृष्ण माझे माता, कृष्ण माझे पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता। कृष्ण माझा बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा बंधू बहीण चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा बहीण बंधू चुलता, कृष्ण देवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा। देवा तूच त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्माच माझी माता आहे, माझा बंधू आहे, माझा गुरु आहे, बहीण आहे, बंधू आहे, चुलत आहे, नोहे नोहे देव आहे, सर्वस्व तो माझा आहे। तसं अर्जुन महाराज म्हणायला लागले, देवा तू गुरु बंधू पिता, तूची आमची इष्ट देवता, तूच आमची इष्ट देवता आहे, कुलदेवता आहे, नोहे नोहे तूची सदा रक्षिता आपदे आमुके। आणि संकटातून तू नाही काढायचा तर मग आम्हाला दुसरं कोण काढणार आहे। आपल्याला दुःखातून संकटातून त्रिविध तापातून देव नाही काढणार तर कोण काढणार आहे। कारण जीवाने जीवाचं दुःख कधी त्या ठिकाणी नष्ट होत नाही, कारण हाही जीव दुःखी असतो आणि तोही जीव त्या ठिकाणी, प्रत्येक जीव म्हटल्यानंतर दुःखाने भरलेलाच आहे। अल्पज्ञ आहे, दुःखाने भरलेला आहे, अज्ञानी आहे, त्रिविध तापाने तापलेला आहे, रोगी आहे त्या ठिकाणी, आणि
दुर्बल आहे. आणि म्हणून जीवाने जीवाचं दुःख कधी हरण होत नाही महाराज, तो कोणताही जीव असला तरी, नाही की नाही. कारण करिता घायाळाचा संग अंग अंगी नापविला. एक घायाळ माणसाने दुसऱ्या घायाळ माणसाचा संग केल्यानंतर उपयोगाला होत नाही. तसं हाही दुःख जीव दुःखी आणि दुसरा म्हणजे प्रत्येक जीव दुःखी आहे. सांगा, सगळे जीव त्या ठिकाणी काय आहेत? भयाने, दुःखाने, रोगाने, मोहाने, लोभाने, कामाने ग्रसलेले. आणि त्यामुळे कोणताच जीव कोणत्याच जीवाचं दुःख दूर करत नाही. आपण त्या ठिकाणी दुःख दूर होण्याकरता प्रत्येक जीव एकमेकाच्या जवळ जातात, परंतु दुःख दूर न होता फक्त दुःखाचा त्या ठिकाणी संगम होतो आणि दोन्ही दुःख काय होतात? मग एकत्रित येतात आणि मग दोन दुःख एकत्र आल्यानंतर दुःखाचा लोंढा सुरू होतो. पण ते दुःख काही निवारण होत नाही त्या ठिकाणी, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून जीवाने जीवाकडे शिरणं जायचं नाही. जीवाने जीवाचं दुःख त्या ठिकाणी कधीही निवारण होऊ शकत नाही महाराज, ऐका नाही. एखादा एक ह्या खांबाला बांधलेला आहे आणि एक त्या खांबाला बांधलेला आहे. ह्या खांबाला बांधलेला त्या खांबाला बांधलेला म्हणतो मला सोड, मला सोड. आता त्या खांबाला बांधलेला ते म्हणतो मला सोड. आता कोण कोणाला सोडणार आहे? दोघांना सोडू शकत नाही, कारण दोन्ही बांधलेले आहेत. तसं प्रत्येक जीव बांधलेला आहे, मोहाने, दुःखाने, अनेक प्रकारच्या तापाने बांधलेला आहे. तर त्या ठिकाणी गरीब श्रीमंताला म्हणतो आमचं काहीतरी बरं करा, पण त्या ठिकाणी तो श्रीमंत दुसऱ्या श्रीमंताला म्हणतो, तो श्रीमंत दुसऱ्याला म्हणतो, त्या राजाला म्हणतो, तो सर्वभौम राजाला म्हणतो. सर्वभौम राजाला असं वाटतं इंद्र सुखी आहे, स्वर्गातला इंद्राला वाटतं ब्रह्मदेव सुखी आहे, आणि ब्रह्मदेवाला वाटतं शंकर, शंकराला वाटतं विष्णू. सुखाची कल्पना कुठं काही थांबत. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. बोला बोला. देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. सुखिया कोई नहीं रे, ओ सुखिया कोई नहीं रे, नहीं रे. जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा. जो देखे दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जीव त्या ठिकाणी दुःखी आहे. एक बांधल्याला दुसऱ्या बांधल्याला सोडू शकत नाही. एक उपवासी माणूस दुसऱ्या उपवासी माणसाला काही देऊ शकत नाही. एखाद्याला त्या ठिकाणी रोग झालेला आहे, तो दुसऱ्या रोग्याला त्या ठिकाणी काही सुधरू शकत नाही त्या ठिकाणी. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणाऱ्या जीवाने जीवाकडे सुखाची कल्पना करणं म्हणजे हे मूर्खपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे. एका माणसाचे दोन दिसू लागले डोळ्याचा, त्या ठिकाणी त्याला रोग झाला आणि म्हणून तो डॉक्टरकडे गेला. आणि डोळ्याच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणले काय झालं? म्हणले मला एकाचे दोन दिसायला लागले. मग डॉक्टर म्हणला तुम्ही 3 जण कशाला आलात या ठिकाणी? समजलं तुम्हाला? काहीला समजून काला झाल्यावर म्हणजे याला तरी एकाचे 2 दिसत होते, डॉक्टरला एकाचे 3 दिसत होते. तसं एखादा जीव जर दुसऱ्या जीवाला, एखादा मनुष्य दुसऱ्या माणसाला स्वतःचं दुःख सांगायला लागला तर तो ऐकून घेतो. नंतर म्हणतो भल्या माणसा, अरे तू तुझं सांगायला लागला, माझं काय कमी आहे का? तुझं मी ऐकून घेतलं, पण माझं ऐकून घे ना. आता कसं आहे, तुला तरी त्या ठिकाणी पोरग तुझं नुसतं बोलतेस, पण माझ्या पोराने तर काल गचुंडे देऊन मला बाहेर काढले. त्या ठिकाणी असणार अशा पद्धतीनं असणार दुःख म्हणजे प्रत्येकाचं दुःख त्या ठिकाणी मोठं आहे. एक बाई सांगू लागली नवरा मारतो म्हणे, तर दुसरी म्हणजे तुझा तरी निस्ता मारतो, माझा दारू पिऊन मारतो. आता काय करायचं? काय करायचं त्याला?
म्हणजे प्रत्येक जीवाचं जे काय आहे ना अत्यंत त्या ठिकाणी दुःख आहे महाराज. आणि म्हणून आपल्या दुःखाचे पहाडे जीवाकडे वाचित बसण्यापेक्षा देवाकडे त्या ठिकाणी वाचले पाहिजे आणि देवाला सांगितले पाहिजे. देवा सांग सुख दुःख देवा सांग सुख दुःख देवा सांग सुख दुःख जर दुःख कोण निवारण करत असेल तर देव निवारण करत असतो. देवाशिवाय आपलं जीवाचं प्रत्येकाचं दुःख त्या ठिकाणी कोणीच निवारण करू शकत नाही. म्हणून देवा सांगू सुख दुःख आणि देवा सांगू सुख देव निवारील दुःख. सुख असलं तरी देवाला सांगायचं, दुःख असलं तरी त्या ठिकाणी देवाला सांगायचं. तसं अर्जुन म्हणतो, देवा तू गुरु बंधू पिता तूची आमूची इष्ट देवता आणि तूची सदा रक्षिता आपते आमचे. देवा संकटातून तूच आम्हाला काढणार आहे. ज्ञानोबाने त्याच्यावरती काही दृष्टांत दिले. जैसा शिष्या ते गुरु सर्वता नेने आविरो की सरिता ते सागरो तेजी केवी. त्या ठिकाणी असणारे माऊली म्हणतात, जसा सत्शिष्य सद्गुरु असल्यानंतर जसं सद्गुरु आपल्या शिष्याचा आवेर करत नाही, जसं ती गंगा समुद्राला गेल्यानंतर समुद्र तिचा आवेर करत नाही, तिला पोटात घेतो समुद्र. माऊली दुसरा दृष्टांत देतात, ना तरी आपत्या ते माय सांडोनी जरी जाय तरी ते कैशिनी जे ऐके कृष्णा. त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलेला ज्ञानोबा सुंदर प्रकारचं निरूपण करतात. हे बघा म्हणजे लहान मुलाला जर आईच टाकून गेली तर त्याने कुणीकडे जायचं. त्या मुलाने आई कोपलिया बाळा, आई जर त्या बाळावरती कोपली तर त्याला या जगामध्ये कोणाचा थारा राहणार आहे. ना तरी आपत्या ते माये सांडोनी जरी जाई तरी ते कैशिनी जे ऐके कृष्णा. तर ते कसं जगन तसं देवा ह्या सगळ्या भ्रमित अवस्थेतून मोहातून अज्ञानातून काढण्याकरता तूच आमचा सखा सर्वस्व आहे. आणि त्या ठिकाणी म्हणून मी तुलाच शरण आलेलो आहे आणि तू आमचं सर्व पद्धतीनं रक्षण करून या संकटातून मला सोड. तैसा सर्वापरी आम्हासी देवा तुझे कहासी आम्ही बोलिले जरी न मानसी मागील माझे. आता मी जे बोलतो ना देवा तू मान्य कर आणि त्या ठिकाणी मला अज्ञानातून त्या ठिकाणी बाहेर काढ. अज्ञान हे माणसाला सगळ्यात मोठं घातक आहे. मनुष्याला गरिबी घातक नाही, मनुष्याला दुसरं त्या ठिकाणी असणे काही घातक नाही, एखाद्याचं शिक्षण होऊ न हो काही घातक नाही. एखादा साध्या घरात राहतो काय, साधे कपडे घालतो काय, साधं त्या ठिकाणी जीवन मान हाही नाही, हे त्याच्या जीवनात असलं नसलं तरी चालतं. पण जर अज्ञान असणं ज्ञान नसन तर त्याचं जीवन व्यर्थ आहे. ज्ञानाविना त्या ठिकाणी माणसाचं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. जसं जेवणामध्ये गोड पदार्थ आसन नसन तरी चालतंय, भात आसन नसन चालतंय, एखादी भाजी कमी असली तरी चालतंय, परंतु पाणी मात्र आवश्यक आहे. त्या ठिकाणी एखादा जर म्हटलं आमच्याकडे जेवायला या पण पाणी मिळणार नाही प्यायला तर जेवण जाईन का. आणि जर खायलाच लागला तर गळ्यामध्ये ठसरा बसून त्या ठिकाणी असणारी दाट शक्यता आहे जाण्याची. म्हणून जेवणाशिवाय पाण्याची सफलता नाही, पाण्याशिवाय जेवणाची सफलता नाही. जसं पाणी ही जीवनाची सफलता आहे, जेवणाची सफलता आहे, तसं ज्ञान हे जीवनाचं सफलता आहे महाराज. नाही का नाही. लग्न आहे मोठं धामधूम, सगळं वऱ्हाड भरपूर आलेलं आहे, ध्यान मोठा लावलेला आहे, डीजे लावला, मोठा मंडप दिला, लोक ह्या स्वयंपाक केला, वाऱ्या करता, हे सगळं सगळ्या गोष्टी येतात. पण म्हटले नवरदेव नवरी तेवढं नाही. आम्ही लग्न कशाच नवरदेव नवरीच नाही, बाकीचा सगळा डोलर आहे व्यर्थ आहे. नाही का नाही. लग्नाची सफलता नवरदेव नवरी त्या ठिकाणी. आणि हे शरीर चांगलं आहे, गोरगोमट आहे, नाकी डोळी सगळं छान आहे, शिक्षण भरपूर त्या ठिकाणी झालेलं आहे, पण म्हणले काय फक्त त्याच्यात प्राण नाही.
माऊली म्हणते मग त्या प्रेताला काय करायचं? जसं शरीरानं प्राणाविना शरीर व्यर्थ आहे, सुगंधाविना फूल व्यर्थ आहे, नवरदेव नवरी शिवाय त्या ठिकाणी लग्नाचा डोलारा त्या ठिकाणी व्यर्थ आहे, पाण्याविना पंचपक्वानाचं जीवन जसं व्यर्थ आहे, तसं ज्ञानाविना मनुष्याचं जीवन त्या ठिकाणी व्यर्थ आहे. आणि म्हणून अर्जुन महाराज भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतात, देवा तुम्ही एकच करा, माझ्या जीवनातलं जे काही अज्ञान अंधकार आहे ना, तो अज्ञान अंधकार तुम्ही त्या ठिकाणी नष्ट करा. आणि एक माझ्या जीवनामध्ये अज्ञान अंधकार नष्ट करून ज्ञान सांगणार एकच आहात, ते म्हणजेच भगवान परमात्मा. भगवान परमात्मा शिवाय आपल्या जीवनामध्ये झालेला शोक, आपल्या जीवनात आलेलं दुःख कदापि केव्हा कधीच कोणी निवारण करू शकत नाही. एक संत आणि देव जर सोडला तर या जगामध्ये कोणी समर्थ नाही की ते आपल्याला दुःखातून काढील म्हणून. त्याला जर दुःख सांगायला गेलं तर ते जास्त करीन, त्या ठिकाणी हसन ते आपल्याला, परंतु या दुःखातून कोणी निवारण करू शकत नाही. ना स्वतःचे मायबाप, ना स्वतःचा बंधू भाऊ भगिनी, ना स्वतःची पत्नी. आणि या दुःखातून निवारण करण्याकरता जर कोण असेल तर तो सर्व सुखी असणारा तो परमात्माच त्या ठिकाणी आपल्याला निवारण करू शकतो, कारण तो स्वतः सामर्थ्यवान आहे. पिताहमश्च जगतो माता धाता पितामह, तो सगळ्या जगाचा पिता आहे, माता आहे. नोहे नोहे अखिल कुल ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी तो असणारा आहे. हैसा तो समर्थ वा ब्रह्मांडाचा धरे, हैसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धरे, वर्म हे जाणोने या जगामध्ये परमात्माच एक समर्थ आहे आणि परमात्मा मान्य असणारे त्या ठिकाणी संत फक्त त्या ठिकाणी समर्थ आहेत. काय का नाही? समर्थ ज्ञानाही समर्थ. संस्थेला नाव ज्ञानाही समर्थ कमी आहेत, संत समर्थ आहेत. धन्य तुकोबा असं समर्थ रामदास स्वामी. का ते समर्थ आहेत? समर्थ कोणाला म्हटलं जातं महाराज? समर्थाने समर्थ करावे तरीच समर्थे म्हणावावे, त्रैलोक्यास पडेल ठावे सामर्थ्य ज्याचे. त्याला समर्थ म्हटलं जातं की ज्याच्याकडून समर्थवान काहीतरी होतं त्याला सामर्थ्यवान समर्थ म्हणतात. त्रैलोक्याला सामर्थ्य ठाऊ पडले पाहिजे. तो बऱ्याच समर्थ काय येतं? कारण या कलीच्या कालामध्ये अद्भुत वर्तन केलं आणि मानव देह घेऊन निज धामासी गेले आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ. धन्य तुकोबा समर्थ का बरं आहे? कारण त्या ठिकाणी या भवसागरामध्ये गाथारूपी त्या ठिकाणी असणारा पूल बांधला आणि म्हणून ते समर्थ आहेत. का समर्थ येतं? की त्यांच्या नाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी काळ गुलाम सलाम करीन तुकया घरी राबत असे, म्हणून ते समर्थ येतं. समर्थाचे घरी सकळ संपदा नाही तुझे कदा
तर तुकाराम म्हणले मग तू का रामेस, तू तरी कम राम आहे. म्हणजे तुकाराम तू का राम आहेस, कारण मी राम आहे ना, तू का राम आहे. म्हणजे तुकाराम दोघांचं त्या ठिकाणी असणार झटपट चालली, बोलायला लागले, प्रश्न विचारायला लागले. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी म्हणले मी त्या ठिकाणी राम म्हणजे राजा राम आहे, अयोध्येचा राजा राम आहे. तुकाराम महाराज म्हणले तुम्ही तरी निसते राजा राम असताना मी महाराज तुकाराम आहे. म्हणले मी अविद्याधीश आहे. तुकोबाराय म्हणले आम्ही वैकुंठवासी आहोत. तुम्ही तरी अयोध्यावासी आहेत, परंतु आम्ही वैकुंठवासी. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणतात माझं कर्तव्य कर्म तुम्हाला माहित नाही का, माझं कार्य. कारण मी शतयोजन दूर असणारा समुद्र त्याच्यावरती मी पूल बांधला आणि म्हणून त्या ठिकाणी मी राम आहे. तुकाराम महाराज म्हणले तुम्हाला माहित नाही का, एवढा मोठा संसार भवसागर आहे, त्याच्यावरती मी अभंग रूपी त्या ठिकाणी गाथा अभंग रूपी पूल बांधला तरुण जाण्याकरता मानवाला, आणि म्हणून त्या ठिकाणी मी तुकाराम आहे. तुमचा पूल तरी आता बांधला, पण माझा गाथा रूपी अभंग पूल अभंग आहे, तो कधी भंगणार नाही, म्हणून मी तुकाराम आहे. प्रभू रामचंद्र म्हणले तुकारामा तुम्हाला माहिती आहे का, कारण मी एका बाणाने त्या ठिकाणी 14,000 राक्षस मारलेले आहेत, आणि माझ्या बाणाच्या धाकाने त्या ठिकाणी राक्षस थरथर कापतात. म्हणले रामा तुम्हाला माहितीये का, तुमच्या बाणाच्या धाकाने राक्षस थरथर कापतात, पण माझ्या नामाने यम थरथर कापतो. तुकाराम 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 नाम घेता कापे यम. ऐका नाही, काळ गुलाम सलाम करी. काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे जर या कलीच्या काळामध्ये जर कोणते संत असतील तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबा आहे. मानव देह घेऊन निजधाम गेले. कोणालाच मानव देह घेऊन निजधामाला जाता आलं नाही, पण तुकोबारायांनी एवढी भक्ती केली, एवढा परमार्थ केला, एवढा नामचिंतन केलं, तर हा देहच त्या ठिकाणी ब्रह्मरूप करून टाकला महाराज. नाशिवंत देह, पण या देहाला ब्रह्मरूपता प्राप्त झाली, ही तुकोबारायांची क्रांती आहे. नाशिवंत असणारा देह पण ब्रह्मरूप त्या ठिकाणी केला. म्हणून महाराजांची प्रतिज्ञा आहे, बोट वेल लाळ ब्रह्मज्ञानाती मुक्त आत्मस्थिती सांडवे. म्हणून एक संत समर्थ आणि दुसरा त्या ठिकाणी असणारा परमात्मा समर्थ आहे. देवा तू एवढा समर्थ आहे की त्या ठिकाणी तो बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य ऐसा त्या ठिकाणी असणारा तू समर्थ आहे. तुझी सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी सत्ते हा तुझ्या बळे आहे का नाही, तुझ्या बळानेच त्या ठिकाणी सूर्य चालतो, वेद बोलतो, नहे नहे त्या ठिकाणी सगळे प्राणी तुझ्या बळाने त्या ठिकाणी, म्हणून ऐसा तू बलवंत आहे. म्हणून देवा अर्जुन महाराज म्हणू लागलेले, देवा कृष्ण परमात्मा तुझ्याशिवाय माझा शोक कोणी हरण करू शकत नाही. कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या भूमीवरती त्या ठिकाणी दोघांचा संवाद चालू आहे आणि गीतारूपी ग्रंथ त्या ठिकाणी असताना तयार होत आहे. ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. काय म्हणतो अर्जुन, देवा ना तरी आयुष्य पुरले आहे, ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषध काही नव्हे. एक एकाची उपेगा जाई परमामृत. एखाद्याचं आयुष्य संपल्यानंतर किती त्याला इंजेक्शन बाटल्या लावल्या, किती औषध दिलं, काही किती मोठा डॉक्टर आणला तरी उपयोग नाही.
त्याचं कारण काय झालेलं आहे? आयुष्य संपलेलं आहे. आयुष्यविनं भानो, आयुष्यविनं लक्षणं म्हटलेलं आहे. लक्षणं चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आहेत संपत्ती, पण आयुष्यविनं त्या ठिकाणी ते व्यर्थ आहे. आयुष्य संपल्यानंतर औषधीचा उपयोग नाही. तसं देवा आणि पण मात्र त्याला जर वाचायचं असेल तर स्वर्गातून अमृत आणलं आणि त्याला जर पाजलं तर मात्र ते वाचलं. तसं देवा, मला तर असं वाटायला लागलं, एवढा मला मोह झाला की माझं संपलंय आता सगळं, एवढं माझं अज्ञान आहे. परंतु तुमचं ज्ञानरूपी जर अमृत मला मिळालं तर मी ह्या मोहातून वाचू शकतो देवा. नाहीतर तुमच्याशिवाय कोणीच या जगामध्ये मला वाचू शकत नाही. हे राज्य भोग सगळं असणार त्या ठिकाणी इतर काही उपयोगाचं नाही, फक्त तुझं कारुण्यच उपयोगाचं आहे या ठिकाणी. किती सुंदर ओव्या येतात की या ओव्यावरून जीव ओवाळून टाकावा, एवढ्या सुंदर ज्ञानोबरायांच्या ओव्या येतात. एक एक अक्षर म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानोबरायांचं. तैसे राज्य भोग समृद्धी उजीवन नव्हे जीवबुद्धी, एक जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे. किती राज्य भोग समृद्धी काही जरी असलं, पण एकदा मनुष्य व्याप्त झाला, दुःखाने व्याप्त झाला तर त्याचा उपयोग होत नाही. पैसा भरपूर आहे पण शरीरातला रोग जात नाही. सगळ्या गोष्टी सोयरे राहिले सगळे येतं, परंतु मनाचा शोक संपत नाही, मनातला काम विकार त्या ठिकाणी नष्ट होत नाही. इंद्र त्या ठिकाणी एवढा राज ऐश्वर्यामध्ये राहत होता, इंद्राला काही कमी नव्हतं महाराज. अमृत प्यायला होतं, चिंतामणीच्या सारखा होत्या, कल्पतरूच्या बागा होत्या, बसायला ऐरावत होता, इंद्रभोग होता, अप्सरा होत्या, सगळं होतं. परंतु इंद्राचं अज्ञान, इंद्राचा काम, इंद्राची हाव, इंद्राची अपेक्षा, इंद्राचं दुःख गेलं नाही. का म्हणून नाही गेलं ते? कारण त्यांच्या जीवनामध्ये देवाची कृपा नव्हती, कारुण्य नव्हतं, जिव्हाळा नव्हता आणि ज्ञान प्राप्त झालं. ज्ञानाशिवाय पुण्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्या, भोग घडले, परंतु ज्ञान नसल्यामुळे ते भोग व्यर्थ ठरले. नोहे ते भोगच जीव घ्यायला कारणीभूत ठरले, आहे का नाही? ते भोगच आपल्याला रोगाच्या रूपाने पुन्हा प्राप्त होत असतात. भोगे रोग जोडो निया दिले आणि का. तुकोबाराय म्हणतात, जास्त भोग घेतला की रोग त्याच्या पाठीमागे येतो. म्हणून कोणताच जास्त भोग जीवाला उपयोगाचा नाही, शरीराला उपयोगाचा नाही, आहे का नाही? जास्त गोड घातलं की साखऱ्या झाला आणि मग नंतर गोड खाणं बंद झालं. मला रामेश्वर शेठ म्हणते, तुम्ही लय गुलाबजाम खाता त्यांनी माझं बरंच बंद केलंय गोड. अशा पद्धतीनं असणारा या शरीराला जास्त काही त्या ठिकाणी जमत नाही. तुम्ही जर जास्त भोग घेतला की ते पार्ट तुमचं काय होऊन जाईल, खराब त्या ठिकाणी होऊन जातं. ते उपयोगाला त्या ठिकाणी येत नाही. कारण साधू संतांनी, तुकोबारायांनी 450 वर्षापूर्वी लिहून ठेवलं, भोग घ्यायचा मर्यादित घ्या त्या ठिकाणी. शरीर ना भोगावे ना त्यागावे, मध्यभागी समवावे. ना संपूर्ण त्यागही करायचा नाही आणि ना पूर्ण त्या ठिकाणी भोगामध्ये आसक्त व्हायचं नाही. भोगावे ना त्यागावे, मध्यभागी समवावे. मध्यभागी, मध्यम प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राहायचे म्हटले त्या ठिकाणी. कारण का? भोगाच्या पाठीमाग रोग त्या ठिकाणी असणारा जोडून येतो. आणि म्हणून इंद्र वगैरे त्या ठिकाणी भोग घेतला त्यांनी, पण त्याला क्षयरोग झाला. कोणता क्षयरोग झाला? स्वर्गातल्या लोकाला. आणि भोग घेत असताना त्यांचं पुण्य, त्यांचं क्षय, त्यांचं त्या ठिकाणी ऐश्वर्य वगैरे नष्ट झालं. आणि नष्ट झाल्यानंतर पुन्हा दारिद्र्याला ते प्राप्त झाले. अति काम त्या नरा दैन्यवाना. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ज्याला अति काम आहे त्याला दैन्यवाना, त्याला पुन्हा एकदा दीनता प्राप्त होत असते. म्हणून अति काम काही उपयोगाचा नाही. ज्याला अति काम तो मनुष्य दैन्यवाणी आहे. काम नसलं पाहिजे त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणार ते इंद्रचंद्राने अति काम त्यांनी भोगल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकांमध्ये किडा मुंगीच्या रूपाने त्यांना यावं लागत. एकच ओळी म्हणतो वेळ होतो, परंतु आता मला बी ह्या ओव्यांचा मोह सुटत नाही. त्या ठिकाणी काय, पुण्याची पावती सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागले माघारे मृत्यू लोका. पुण्य करून त्या ठिकाणी असणारे हे इंद्र झाला, परंतु भोग भोगून
संपून गेलं आणि पुण्याची एकदा पावती संपली, पुण्याचा आधार संपला की आता मात्र पुन्हा त्यांना मृत्यू लोकांमध्ये किडा मुंगीच्या रूपाने यावं लागलं. जसा निवडून गेला पण 5 वर्षे संपल्यानंतर पुन्हा मात्र त्या ठिकाणी खाली आला. आहे का नाही? पुण्य संपलं रे संपलं. तुका म्हणे जाती पुण्य क्षय अधोगती. ज्ञानोबरायांनी त्यांच्यासाठी इंद्र चंद्रादी जे काही झालेले देव आहेत ना, भोगी देव, त्यांच्यासाठी माऊलीनं अत्यंत ग्रामीण दृष्टांत दिला. जैसी व्यश्या भोगी कवडावेचे, मग दारही चेपू नये तियेचे, तैसे लाजिरवाणी दीक्षिताचे काय सांगू. ज्ञानोबराय म्हटले त्या ठिकाणी ती व्यश्या असते ना, त्या धनवंत पुरुषाच्या पुढे पुढे त्या ठिकाणी ती तोपर्यंत करत असते जोपर्यंत त्याचा खिसा गरम असतो तोपर्यंत. आणि एकदा खिसा खाली झाल्यानंतर दरवाजाला पण हात लावू देत नाही. माऊलीनं त्यांच्याकरता एवढा खालचा दृष्टांत दिला. आपण नाही म्हणत बोललो इंद्रदेव मोठा चंद्र नाही, तर संतांच्या दृष्टीनं ते भोगी ठरले महाराज. आणि म्हणून माऊली म्हटले अरे तुमचं त्या ठिकाणी त्या पद्धतीनं आहे मग दारही, मग तुम्हाला स्वर्ग भोगच काय, पण मृत्यू लोकातला पण त्या ठिकाणी भोग तुम्हाला भेटत नाही पुण्य केल्याशिवाय नंतर त्या ठिकाणी. आणि म्हणून इंद्र चंद्रादी वगैरे त्या ठिकाणी देव आहे, पण त्यांचंही त्या ठिकाणी दुःख गेलं नाही. तुमचं आमचं जीवाचं किस दरेने त्या ठिकाणी कसकसे. म्हणून अर्जुन महाराज म्हणायला लागला देवा मला जो झालेला मोह आहे, जे अज्ञान आहे, जे माझी बुद्धी काढून याने व्याप्त झालेली धर्माच्या बाबतीमध्ये मी मूळ मूर्ख त्या ठिकाणी झालेलो आहे. मला उचित अनुचित त्या ठिकाणी कळत नाही. मला पृथ्वीचं राज्य जरी प्राप्त झालं तरी देखील हा मोह त्या ठिकाणी जाणार नाही. किती पैसा आला म्हणून मनुष्य ज्ञानी होईल हो? पैशाने मनुष्य त्या ठिकाणी ज्ञानी होत नाही, धनाने होत नाही, मानाने होत नाही. एखादं त्या ठिकाणी पद भेटलं, सरपंच उपसरपंच कांदू बायनू झाला म्हणून तो ज्ञानी होत नाही, आहे का नाही? उलट तो त्या ठिकाणी जास्त आसक्त, जास्त मोही होईल, व्यापी होईल, पण ज्ञानी त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागलेले आहेत देवा येत जिव्हाळा. इथं देवाचा किंवा संतांचा जिव्हाळाच कामाला येतो. एक कृपा निधी, देवाला कृपा निधन म्हटलेले काढून देतो शे. ऐसे अर्जुन ते बोलिला, जव क्षण येत भ्रांती सांडिला. अशा पद्धतीनं अर्जुन महाराज देवाला बोलल्यानंतर, आणि अर्जुन काय म्हणू लागलेले देवा आता मी तुमचा शिष्य झालो. आता मला कळालं तुम्ही जरी माझं सारथ्य पण करायला लागलात, परंतु माझ्या प्रेमामुळं, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या अनन्य भावाच्या भक्तीमुळे करायला लागला देवा. पण मला आता कळालं की तुम्ही माझी सारथी नाही, तुम्ही माझे आते मुलगा, आते भाऊ नाही, तुम्ही माझा मित्र नाही. तर तुमचा अधिकार मला कळालेला आहे. आणि विशेष म्हणजे आता मी मात्र तुमचे पाय धरतो, आहे का नाही? शिष्यस्तेहं शाधीमां प्रपन्नम. मी तुमचा आता शिष्य झालेलो आहे. हो. आणि असा नियम आहे बर का, एखादा ऐकण्याच्या जर मनस्थितीत नसेल तर त्याला सांगायचं नाही. ज्ञानेश्वरी ग्रंथ कुठं सांगायचा? सुंदर प्रकारचं लाड समाज, गवळी समाज मंडळीनं सुंदर नियोजन केलंय. सगळं त्या ठिकाणी वातावरण, सगळे येऊन बसले श्रवण करण्याकरता. मग सांगायला हरकत नाही. नाहीतर त्या ठिकाणी ज्यांना बस स्टँड वर गेलो तिथं लोकांची धावपळ, गाडी पकडायला पळायला लागलं. मी म्हणालो हो थांबा थांबा, आपला एवढा ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय ऐकून जा ना. काय म्हणतील लोक? अहो ती गुंडळून ठेवा ज्ञानेश्वरी, ते गाडीत लागलेली आम्हाला, ते बसायचे, लग्नाला जायचे पटकन. व्यर्थ कोणी वाचास नवो नये, व्यर्थ कोणी वाचास नवो नये,
अशाला सांगायचं नाही, वेळेला सांगायचं नाही, भ्रमिताला सांगायचं नाही. त्या पद्धतीनं त्याच पद्धतीनं असणारा एखादा नशेमध्ये आहे त्यालाही काही सांगून उपयोग नाही. नशेतला मनुष्य आपल्याला सांगतो महाराज आहेत का, बरं आहे मी काय मी प्यालेलं आहे बरं का महाराज. म्हणलं बरं 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 काय हरकत नाही, वाईट आहे ते, चांगलं नाही ते. कोण हे प्यालेलं म्हणजे जस काय आपण पितो, वाईट आहे ते, पिणं चांगलं नाही ते, लय खराब काम आहे ते, प्यायला नाही पाहिजे, त्या चांगलं नाही. आपण म्हणतो हो हो बरोबर आहे, पिऊ नाही, वाईट आहे, वाईट आहे, तुम्हाला काय हवंय कवा प्यायचं असं म्हणते ते. म्हणजे नशेतल्या माणसाला सांगायचं नाही, कारण ते काही शुद्धीवर नसतं, वेळा शुद्धीवर नसतो, भ्रमित झालेला शुद्धीवर नसतो. एखादा क्रोधाने भरलेला माणूस आहे, क्रोधी अविश्वासी, त्याला गीता सांगू नये, ना तपस्काय ना भक्ताय ना कदाचन. जो तपस्वी नाही, भक्त नाही, ज्याला देवावरती श्रद्धा नाही, शास्त्रावरती श्रद्धा नाही, त्याला गीतेचं ज्ञान सांगू नको. अर्जुना मी तुलाच का सांगतो, आहे का नाही, तू त्या ठिकाणी सखा सर्वस्व, तू अनन्यपणाने त्या ठिकाणी भक्त आहे, म्हणून त्या ठिकाणी मी तुला सांगतो. क्रोधी अविश्वासी माणसाला सांगून त्या ठिकाणी उपयोगाचं नाही. आणि म्हणून अर्जुन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणू लागलेला आहे, देवा मी तुमचा काय झालेला आहे आता शिष्य झालो, देवाचे पाय धरले, तुमच्याशिवाय हा शोक त्या ठिकाणी जाणार नाही, तुम्हीच आता मला सांगा. संजय ही श्रीमद भगवद्गीता धृतराष्ट्राला सांगू लागली. म्हणजे धृतराष्ट्र राजे ऐका. संजय उवाच एव मुक्ता ऋषिकेश गुडाकेश परं तप नयोचैति गोविंद मुक्त्वा तुष्णीं बभूवः. अशा शोकाकुल अवस्थेमध्ये अर्जुनाने देवाचं शिष्यत्व पत्करलं आणि देवाला सांगितलं, आता मी तुमचा अधिकार ओळखला, त्यांच्या पायाजवळ बसले, तुम्ही मला सांगा, मला काही कळत नाही असं म्हटल्यानंतर देव मात्र आता अर्जुन खिन्न अवस्थेमध्ये बसलेला आहे. परमात्मा उभा राहिले, गालातल्या गालात हसले, म्हणजे बरं झालं, आता सांगण्याच्या लायकीमध्ये आला, आता याला सांगायला काही हरकत नाही. पेरणी कधी केली पाहिजे, सरकी कधी लावली पाहिजे, ऊस कधी लावला पाहिजे, शेतकरी वर्ग आहेत ना आपण, कधी पेरलं पाहिजे हो राजू भाऊ? होय, तुम्ही आता आले ना, कधी पेरलं पाहिजे? वा बरोबर का मुर्गा आहे का नाही, तेव्हाच पेरलं पाहिजे. नाहीतर मुरग निघून गेला, पेरण्याची वेळ निघून गेली, सगळेच उगून आलं, कोणाचे कोळपे चाललेत, कोणाचे ते खुरपणं चाललं, आणि मग घेऊन सगळं पेरायला बी वगैरे सगळं घेऊन चाललं. कधी नंतर म्हणजे का, तेव्हा म्हणजे आम्ही गावाला गेलो होतो फिरायला, जरा तीर्थयात्रा करायला, म्हणून वेळ नाही भेटलं, म्हणून चला. आणि 2 महिने निघून गेले ना, आता पेरलेलं येईल का त्याच, त्याच टायमाला पेरावं लागतं. एवढंच नाही तर जेव्हा त्या शेताला वापसा होते ना, तर वापसा झालं तरच ते पेरायच्या काय होतं ते लायकीमध्ये येत असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मळे झाकून या करावी पेरणी. पेरणीच्या टायमाला सगळं काम धंदा सोडून त्याच टायमावरती ती पेरणी करावं लागते. एवढंच नाही तर घरामध्ये एखादं मळ जरी पडलं तर तो खरा जो शेतकरी असतो पेरायच्या टायमाला थोडं झाकून ठेवतो, पेरणी करून येतो, नंतर त्याचा विधी करतो. कोण म्हणतंय? तुकाराम महाराज म्हणतात. कारण तुकाराम महाराज कोण येतं? कुणबी येतं बरं का. कोण येतं ते? कुणबी येत, शेतकरी येत, त्यांनी शेती केलेली आहे, म्हणून शेतीचे अनुभव त्यांचे खूप मोठे त्या ठिकाणी आहे. तसं अर्जुन वापशावर आला, अर्जुन श्रवण करण्याच्या त्या ठिकाणी वापशावर आला, लायकीवर आला, आणि अर्जुन पश्चातापाने त्या ठिकाणी असणारा पोळल्या गेलेला आहे, मोहाने पोळल्या गेलेला आहे, आणि देवाला सांगू लागला, आता सांगा मला, मी तुमचं ऐकतो आता. म्हणून माणूस जेव्हा ऐकण्याकरता बसला ना, तेव्हा सांगितलं पाहिजे, तेव्हा त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आणि मग परमात्मा हसले, वा अर्जुना, आता तुला जे मी सांगणार ते बरोबरच तुला पटणार आहे, कारण तू आता सगळ्याची आशा अपेक्षा सोडलेली आहे, आणि तू अनन्य भावाने त्या ठिकाणी माझे पाय धरलेले, आता सांगितल्यानंतर तुला पटणार आहे. ज्ञानोबराय आपलं भगवान श्रीकृष्ण विचार करतात,
आता अर्जुनाला कोणतं ज्ञान सांगावं, पटकन पटकन याला मोहातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असणारं निवृत्त करावं. अर्जुनापेक्षा देवाला जास्त गडबड झाली, याला मोहातून निवृत्त करायचंय, लवकर गीता सांगायची आणि लवकर युद्धाला त्याला प्रवृत्त त्या ठिकाणी करायचंय. म्हणून काय म्हणतो देव मनामध्ये काय विचार करतो, ज्ञानोबरायणाला तर देवाच्या मनातलं पण कळलं आणि लगेच मोवीच्या रूपाने लिहिलं माऊलीला. काय त्या ठिकाणी माऊली येतो, हा उमजे आता कवनी परी कैसे निधी स्वीकारी जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका. तो मनात विचार करायला लागले अर्जुन आता कशा पद्धतीनं उमजन, ह्यो कशा पद्धतीनं मोहातून बाहेर निघत विचार करू लागले, याला कोणतं ज्ञान सांगू. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, जसं त्या ठिकाणी एखाद्या माणसाला पिशाच्च लागलेलं आहे आणि पिशाच्च लागल्यानंतर तो जसा पिशाच्च काढणारा जो वैद्य असतो ना, तो विचार करतो की कोणतं मंत्र टाकू आणि लवकरात लवकर याला पिशाच्यातून कसा मोकळं करू, त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी विचार करतो. तसं अर्जुनाला मोहरूपी पिशाच्याने त्या ठिकाणी अर्जुनाला घेरावून घेतलं होतं आणि परमात्मा रूपी गारुडी धावून आला, वैद्य धावून आला आणि लवकरात लवकर अर्जुन कसा त्या ठिकाणी मोकळा होईल याचा विचार त्या ठिकाणी करू लागला. जसं चांगल्या पद्धतीचा वैद्य आहे ना, चांगल्या पद्धतीचा डॉक्टर आहे ना, एखादा त्या ठिकाणी पेशंट रोगी आल्यानंतर विचार करतो याला जाज्वल्य असा औषध देऊन लवकर येऊ कसा रोगातून निवृत्त होईल, असा तो वैद्य विचार करत असतो. ज्ञानोबराय त्याचं त्या ठिकाणी विश्लेषण करतात. ना तरी असा ते दे कोणी व्याधी अमृता सम दिव्य औषधी वैद्य सुची निर्वधी निदानीची. असाध्य रोग झालेला आहे जो आता लवकर नीट होणार नाही, पण खरा वैद्य त्या ठिकाणी अशा पद्धतीचं औषध देतो की रामबाण औषध दिलं, औषध देणं आणि गुण येणं संगच, असे वैद्य होते पहिले. आता पण डॉक्टर आहेत ना, नाही असं नाही, पण ते त्या ठिकाणी असं औषध देतात, औषध देता त्या माणसाचं अर्ध आयुष्य निघून जातं तरी काही त्याचा रोग जात, त्या औषधानेच दुसरा रोग होतो पुन्हा त्याला. आणि म्हणून त्या ठिकाणी सगळे डॉक्टर नाही पण आहेत असे बरेच, आणि म्हणून त्या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात वैद्यराज आता जे डॉक्टराज तुम्हाला नमस्कार असो, कारण तुम्ही यमाचे त्या ठिकाणी सख्य मावस भाऊच आहेत तुम्ही. अहो यमापेक्षा बी तुम्ही क्रूर आहेत. यम तरी प्राणच घेऊन जातो, तुम्ही धनम प्राणाने हरंती वैद्यराजम नमस्तुभ्यम यमराज सौधरम. यमम प्राणाने हरंती परंतु तुम्ही धनम प्राणाने हरंती. तुम्ही काय त्या ठिकाणी यमापेक्षा कमी नाहीत. म्हणजे यम तरी माणसाचा निस्ता प्राण नेतो, पण तुम्ही तर त्याचा पैसा देऊन पुन्हा प्राण बी त्याचा घालतात तुम्ही, आणि म्हणून तुम्हाला पहिला नमस्कार. परंतु पहिले वैद्य नाडी पाहिलं की सांगायचे हा आणि एकच औषध द्यायचे. आता पहिलं रक्त तपासणी, तदनंतर मला सांगायला कळत नाही, नंतर कोणती तपासणी, लघवी तपासणी, नंतर थुंकी तपासणी, नंतर एक्सरा, नंतर सोनोग्राफी, पुन्हा सीटी स्कॅन, हा पुन्हा एमआरआय, पुन्हा आणि ते काय त्या जागेवर यायचं त्याचे स्पेशलिस्ट डॉक्टर, इकडं रक्त, तिकडं लघवी, तिकडं थुंकी, तिकडं सोनोग्राफी, तिकडं एक्सरा, असा हाला करून टाकते ते पेशंट. निस्ता घायल होतं ते पेशंटचे घरचे, आणि सगळ्याच सगळं म्हणजे हे सगळं खायची व्यवस्था. कसं खायचं, वाटून वाटून खायचं, अशी व्यवस्था आहे ती. म्हणून गुण येत नाही. काय कळत त्यांना, काय कळत ते काय याच्यातले महाराज पहिले वैद्य कसे होते ते म्हणत नव्हते की ते इकडच्या गोळ्या आणा तिकडचं हे करा, काय नाही म्हणा. नाडी तपासली की लगेच सगळंच लक्षण कळून जायचं आणि एकाच औषधामध्ये एकाच गोळीमध्ये रोग ऐच्छा
आईच्या द्याव्या वल्ली. वा वा, प्रसाद आहे का नाही? छान. रोग आईच्या द्याव्या वल्ली. रोगा पद्धतीनं त्या ठिकाणी औषध दिलं पाहिजे, वल्ली दिली पाहिजे, तर तत्काळ त्या ठिकाणी असणारा तो निघून जातो. म्हणून देव खरा वैद्य, त्याला वैद्यराज म्हटलेला आहे. आणि तो कुठला वैद्य? पंढरीचा वैद्य. वैदेक पंढरीला वैद्येक पंढरीला वैदेक पंढरीला वैदेक पंढरीला सगळं दुःखाचं माहिती आहे. म्हणून आपल्या पाठीमागं लागलेलं दुःख त्या वैद्याला सांगा. पंढरी गाव, पंढरी विटेवरती उभा राहिलेला वैद्य अत्यंत. तो कधीपासून वैद्य माऊली? हा, मुळातच वैद्य. ते काय इथंच वैद्य झालेला आहे. अर्जुनाला रोग झाला आणि म्हणून परमात्मा वैद्य आणि विचार करू लागले त्यांना दिव्य औषध द्यावं लागणार आहे अर्जुनाला. आणि म्हणून त्या ठिकाणी परमात्मा मनातून संतुष्ट झाले, पण वरून रागवल्यासारखं केलं अर्जुनाला. कळत नाही तुला? एवढा वेळ घातला तू मला ज्ञान सांगू लागला. ज्ञानोबरायांनी सुंदर वर्णन केलंय. तैसे विवरितो असे श्री अनंतो तया दोन्ही सैन्यांतो जया परी पारतो भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले मग सरोस बोलो आदरिले. जैसे मातेच्या गोपीत ठोकले स्नेह अति. अर्जुनाला सुधारण्याचं कारण मनामध्ये धरलं, परंतु त्या ठिकाणी वरून मात्र त्या ठिकाणी नाराजी दाखवतात आणि आतमध्ये मात्र त्या ठिकाणी संतुष्ट घेतला. जसं आईच्या रागवण्यामध्ये तिचा संतुष्ट असते, मुलाचं कल्याण असते आईच्या रागवण्यामध्ये. ज्ञानोबराय म्हणतात जैसे मातेच्या कोपी थोकली स्नेह अति. आईच्या रागवण्यात मुलाचा स्नेह आढळलेला आहे. आई त्या पोराला म्हणत असते, ए बाळ्या उन्हात मर. ते म्हणतात आई मारिती का मला? बाबड्या मर म्हणजे सावलीत बस, सावलीत जग चांगला. उन्हात आपलं सावलीत मर, उन्हात नको राहू, सावलीत मर. सावलीत मर म्हणण्यात त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये वरून त्या ठिकाणी उदासी वाटते, पण आतमध्ये स्नेह त्या ठिकाणी आहे. ज्ञानोबराय पुन्हा दृष्टांत देतात की औषधाच्या तळवटपणी जैसी अमृताची पुरवणी त्याच नदीचे परिगुणी प्रगट होय. काही अत्यंत कडू औषध असतात, पण त्याच्यामध्ये अमृताचं त्या ठिकाणी असणारा गुण दळलेला आहे. आणि म्हणून देव तसा वरून अर्जुनाला काय म्हणतात या श्लोकामध्ये? श्री भगवान वाच अश्वत्थानवशोचस्त प्रज्ञावानौस्य भाससे गतासूंच नानुशोचन्ति पंडिता. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी नवल देखिले जे तू येता धरले माझायचे तू जाणता तरी मनविसे परी नवितेन संदिसे आणि शिको म्हणी तरी बोलसे बहुसाल निवे जात्यंदा लागे पिसे मग ते सैरा दावे तैसे तुझे शहाणपण तैसे दिसतसे. अर्जुना अरे तू अगोदर जो अर्जुन म्हणत होता ना देवा मला पाप होईल मी उद्या कसं करू, देव त्याच्या प्रश्नाचं अगोदर उत्तर देतात. अर्जुना तू स्वतःला ज्ञानी समजतो, पण ते ज्ञान नाही, ते विपरीत ज्ञान आहे. कधी कधी माणसाला विपरीत ज्ञानच ज्ञान वाटायला लागत आहे का नाही?
व्यवहारातलं अमकं तमकं एखाद्या वेळेस मनुष्य उलटा निर्णय घेतो, त्याचं स्वतःच खरं म्हणतो, सगळं पण त्याचं विपरीत असतं, पण त्याला असं वाटतं माझंच खरं आहे. आणि त्याचं खरं म्हणूनच बरोबर आहे ना, त्याचं खरं म्हणूनच तो काय करीत असतो, पुढं पुढं त्याचं सगळं कार्य दटवीत असतो. त्याला काय म्हणतात मग, विपरीत ज्ञान म्हणतात. अर्जुना, हे तुला विपरीत ज्ञान होतं, ते जे तू मोह धरू लागलेला आहे ना, हे विपरीत तुझं ज्ञान आहे. कशा पद्धतीनं, जात्यंधा लागे पिसे, एखादा जातीवंत आंधळ असणार त्या ठिकाणी पुत्र आहे आणि त्याला पिसं लागलं, त्याला वेळ लागलं, पिसं लागलं, मग ते पळायला लागलं, आणि पळायला लागल्यानंतर ते पुढे धडकून पडून सांगता येते का? नाही सांगता येत. ते सैरात आहे, तुझे शहाणपण तैसे दिसत असे. तसं काही माणसाचं शहाणपण म्हणजे उलट ज्ञान असतं. ते काय म्हणतात, जन्माला आलं, खायचं प्यायचं आईस करून घ्यायचे, कशाचं पुण्य कशाचं पाप. अरे पुण्य म्हणजे बोलता, पण पाप म्हणजे धमकी. कारण आईस, पुण्य पाप नाही काय नाही, अशा पद्धतीचं लोकांना ते ज्ञान सांगतात. ते विपरीत ज्ञान आहे. तरी सांग अर्जुना, ज्ञान सांगायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. तू भ्रमलेपणे अहंकृती, याचे घातून धरिसे चित्ते, तरी सांग काय होती चिरंतन. मागच्या कालच्या आपण प्रवचनामध्ये पाहिलं, अर्जुनाला कर्म पद्धतीने कर्म केलंच पाहिजे असं सांगतात, तर आज ज्ञान सांगतात. म्हणून श्रीमद भगवद्गीता एक कांडत्रयीने आहे, 3 प्रकारची. याच्यामध्ये कर्म, उपासना आणि ज्ञान सांगितलेलं आहे. कर्म सांगितलं अर्जुनाच्या रूपाने आपल्याला सांगितलं, ते अर्जुनाला सांगितलं म्हणून आपण अंग झटकून मोकळे होऊ नका, ते आपल्याला सांगितलेलं. कर्म करत असताना कशा पद्धतीनं करायचं, तर ईश्वर अर्पण बुद्धीने कर्म करायचंय. सो कर्म तुसुमाची अविरा, पूजा केली होय अपारा, तो शा लागी. आणि स्वतःच्या कर्मानेच भगवंताची त्या ठिकाणी पूजा करा, भगवंत संतुष्ट होईल. म्हणून अर्जुना, स्वधर्म तुला केला पाहिजे, कालच्या प्रवचनामध्ये झालं. आणि आज सांगितलं, युद्ध करत असताना, प्रपंच करत असताना ज्ञानी होऊन तुम्ही प्रपंच करा, ज्ञानी होऊन तुम्ही त्या ठिकाणी असणारे संसारामध्ये राहा. जो ज्ञानी माणसं आहेत ना, त्याला संसार बाधू शकत नाही, बाध होत नाही, त्याला दुःख होत नाही. तर ज्ञानाला संसार दुःखाचा नाही, तर ज्ञानाला संसार सुखाचा आहे. म्हणून माऊली म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीन म्हणजे काय करीन, की प्रत्येकाला पैसे आणून देईन का, घर बांधून देतील का, शेतीबाडी घेऊन देईन का, ज्याला पोरं होत नाही त्याला पोरं, काही मंत्र वगैरे औषध देतील का, असं म्हणले का ज्ञानोबा. संसार सुखाचा करीन म्हणजे सगळ्याला मी ज्ञानी करीन. आणि एकदा ज्ञानी माणसं झाले की मग ते संसार त्यांचा सुखाचाच त्या ठिकाणी होत असतो. अज्ञानाला संसाराचं दुःख आहे, ज्ञानाला नाही. म्हणून साधू संत संसारात राहिले, पण ते तरुण गेले. साधू संत झाले, आनंदी राहिले, आहे का नाही. तरुण या गेले, आनंदी झाले, कृतकृत झाले. संसारामधून ते तरुण गेले, त्याचं कारण ते ज्ञानी होते. म्हणून आपण अज्ञानी म्हणून फसून जातो, दुःखी होतो, मोहामध्ये राहतो. माझं आलं, माझं गेलं, गबाळ आलं, गबाळ गेलं, हे काही नाही. साधू संताला माहितीये, हे सगळं गबाळ येणार आणि जाणार आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, आणि पती लक्ष्मीचा जाणार. जैसी स्थिती आहे तैस्या परी आहे, कौतुक पाहे संचिताचे. एकनाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आणि म्हणून साधू संत राहतात आनंदामध्ये त्या ठिकाणी. म्हणून अर्जुनाला त्या ठिकाणी ज्ञानी करून युद्ध करायला लावायचं, तसं परमात्मा अर्जुनाच्या रूपाने आपल्याला ज्ञान देऊन संसार करायला लावतात. अशा पद्धतीने असणारे त्या ठिकाणी सांगायला गेले आहेत. अर्जुना, तर तुझं त्या ठिकाणी तू भ्रमला आहेस आणि तुला असं वाटायला लागले, परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतीची, आणि तुची नीती सांगसी मद करती. अर्जुना, मूर्खपणाने तू भ्रमला, ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही त्या गोष्टीचा आपण विचार करायला लागलो. महाराज, कोणत्या संसाराला जीवनाला आल्यानंतर कशाचा विचार करावा, कशाचा विचार करू नये. विचार केला पाहिजे, पण कोणता, देवप्राप्तीचा विचार केला पाहिजे, आहे का नाही. आत्मप्राप्तीचा, खऱ्या सुखाचा विचार केला पाहिजे. त्या ठिकाणी आपण विचार करत नाही का, आपला विचार चाललाय, पण आपला वेगळ्या पद्धतीचा विचार चाललेला आहे. काय करू, कसं होतं, कसं झालं. 16 अक्षरी मंत्राची चिंता आपण त्या ठिकाणी करायला लागलेलं आहे. आणि म्हणून सांगितलं, चिंता करू नका, चिंतन करा. चिंताशे घटे शरीर, आहे का नाही. पाप से घटे लक्ष्मी, चिंता से घटे शरीर, आणि दुःख से घटे शरीर, वा दुःख से घटे लक्ष्मी. क्या बात, टाळी वाजवा यात. असे श्रोते मंडळी, ज्ञानी असल्यामुळे आपली ज्ञानेश्वरी वाढत जाते, चिंतन, आहे का नाही त्या ठिकाणी.
आणि म्हणून सुंदर प्रकारचं ज्ञानोबाई आपल्याला शिकवतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला शिकवतात. देखे विवेकी जे होती ते दोही तेही न सोचिती, जे होय जाये भ्रांती म्हणून या. जे विवेकी आहेत ना, ज्ञानी आहेत ना, विचारवंत जे आहेत ना, ते जास्त शोक करत नाही, जास्त काळजी चिंता करत नाही. त्यांना माहितीये होणार जाणार आहे, जे होणार ते होणार आणि जे जाणार ते जाणार. दोही तेही न सोचिती, जे होय जाये भ्रांती म्हणून या. ही सगळी भ्रांती आहे, ही सगळी त्या ठिकाणी भ्रांती आहे. आणि ही भ्रांती सगळ्या गोष्टी जे व्हायच्या त्या होतातच आणि ज्या नाही व्हायच्या ते कधी होत नाही, असं म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं अर्जुना ह्या त्या गोष्टीचा तू विचार करत बसू नको. आत्मप्राप्तीचा, देवप्राप्तीचा, खऱ्या सुखाचा, खऱ्या साधनाचा त्या ठिकाणी विचार कर. सुंदर त्या ठिकाणी सांगितलं. अर्जुना सांगेन ऐक येता मी तुम्ही देख, आणि हे भूपती असे आधी करुनी, नित्यता ऐसेचे असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे जग नित्य नाही आणि हे जग अनित्य पण नाही. नित्य आणि अनित्याचा त्या ठिकाणी हा खेळ आहे. सताहून विलक्षण, याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणत नाही. सत कशामुळे म्हणता येत नाही? टिकत नाही म्हणून. संपत्ती टिकत नाही, सत नाही. मान टिकत नाही, सत नाही. धन टिकत नाही, सत नाही. माणसं टिकत नाही तर म्हणून सत नाही. काय भरोसा आहे का पुन्हा? क्या भरोसा है इस जिंदगी का, काय पुढे श्वास देती नाही या किसी का, भरोसा जिंदगी नाही. घासगिरी सत्ता नाही हाती, मासी पंख पाकळे तवय सरे. माणसाच्या जीवाचा काय भरोसा आहे? अहो भरोसाच नाही. असं म्हटले ज्ञानोबाला, मासीनं पंख खाली घेतलं वर जाऊस तर जीव जातो अर्धा क्षणामध्ये. म्हणून एवढी पण सत्ता आपल्या हातामध्ये नाही, एवढा भरोसा नाही आपल्या हातामध्ये. घासगिरी सत्ता नाही हाती, ज्ञानोबाला आपल्याला शिकवतात. एक ताटातला घास ताटात राहतो, हातातला हातात राहतो, तोंडात घातलेला तोंडात राहतो, गोचकी येते जातो माणूस त्या ठिकाणी. एकदा धर्मराजाकडे एक भिक्षुक त्या ठिकाणी ब्राह्मण आले. माझ्या मुलाची मौंज आहे, मला त्या ठिकाणी काहीतरी द्या. सांगितलं दिवस मावळलाय, उद्या या, मग मी तुम्हाला धन वगैरे सगळी मोठी बंधनाचं देऊन टाकतो. तिथे त्या हस्तिनापुरामध्ये एक घंटा होता. काही जर विशेष घडलं तरच तो घंटा वाजवायचा. भीमराजा वरती गेले दन दन, आणि एकच घंटा वाजायचा. परंतु भीमराजा वरती गेले दन दन दन, तो घंटा वाजायला लागला. हस्तिनापुरातल्या सगळ्या नगरीला वाटलं काहीतरी विशेष आश्चर्य झालं, काहीतरी त्या ठिकाणी घडणार आहे. सगळीची सगळी तिथं आली. धर्मराजा पण घाबरले की हा घंटा एवढा दन दन कशाचा वाजायला लागला, जो भीम वाजित होता. आणि मग ते लोक आले, सगळं धर्मराजाने विचारलं, अरे भीमा काय झालं, काय आश्चर्य घडलं, काही आगतीच घडणार आहे का? म्हणले मला लय मोठं एक आश्चर्य वाटलं. म्हणजे काय झालं? त्या ठिकाणी म्हणले नाही का ते ब्राह्मण आला होता आणि तुम्ही म्हटले उद्या येईल, तुला उद्या देईन, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला उद्यापर्यंत जपतो याचा भरवसा आहे, म्हणून मला विशेष वाटलं, म्हणून घंटा वाजायला. मग धर्मराजाला बोध झाला, बरोबर आहे. परत त्याला बोलवलं, लगेच देऊन टाकलं. कल करशे आज करून, आज करशे आधी करू, आज आता ताबडतोब. उठा जागे वारे आता, स्मरण करा हरिनाम भावे चरणी देवाना, चुकले वेता जन्माच्या. जगत में खबर नहीं पलके, और खबर बात करे पलके. जगत में खबर नहीं पलके, और खबर बात करे पलके. खबर नहीं पलके, और खबर बात करे पलके. जगत में अये पलके, और खबर बात करे पलके. खबर नाही पलकी, ओळख म्हणा बात करे पलकी. वा टाळी वाजवा. हिंदीतलं कबीरदास महाराजांचं आहे का? खबर नाही पलकी, म्हणजे क्षणाची त्या ठिकाणी खबर नाही, क्षणाचाही त्या ठिकाणी. आपण तर कल की बात करत आहे.
आपण तर त्या ठिकाणी उद्याचं सांगतो, महिन्याचं सांगतो, 9 वर्षाचं, काही काही माणसाचं 10 वर्षाचं मोबाईल मध्ये लिहून ठेवतात. 10 वर्षांनी आपल्याला असं करायचं, तसं करायचं. पण हे 2-3 वर्षातच जाते तर मग ते मोबाईलला येते, त्याच्या पोराकडे मोबाईल येतो. आपल्या दादाने 10 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होतं. आता दादाची 10वी वर्ष श्राद्ध येते. 10व्या वर्षी घर नाही बांधायचं, 10व्या वर्ष श्राद्ध करायचं. माणसाचा त्या ठिकाणी काही भरवसा नाही, माणूस काही त्या ठिकाणी चिंतन करता येत नाही. पण चाललंय हे सगळे गोष्टी भ्रमामध्ये चाललेल्या आहेत. आणि म्हणून अर्जुना, नित्यता ऐशेची असोनी, हे सगळं नित्य असंच राहणार आहे असं नाही. आणि निश्चिती क्षय जाऊन एकदा क्षय गेल्यानंतर पुन्हा येणार नाही असं नाही. तर हे सगळं जगाचं काय चाललेलं आहे महाराज, हे सगळं घटिका यंत्र आहे. उपजे आणि नाशे ते माया वशी दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाचे. सगळं जगत नाशिवंत आहे, उपजलंय ते पुन्हा नाशाकडेच जाणार आहे. हळूहळू मुलगा जन्माला आला, हळूहळू आपण पण बाळ होतो, नंतर तरुण झालो, नंतर म्हातारी झालो, कधी झालो कळालंच नाही. त्या ठिकाणी केस पांढरे झाले, दात हालायला लागले, डोळ्याला चष्मा लागला मोठा मोठ्याने काचाचा, तरी पण त्या ठिकाणी आज जवानी परती राणी वाला कल पछताएगा, आज जवानी परती राणी वाला कल पछताएगा, हर चढ़ता सूरज तेरे तेरे